थँक्यू सो मच आई. हे बघ, मला माहिती आहे की हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप मोठा आहे. मी माझं 100% देणार आहे. ओके, तू बघ ह्या प्रोजेक्ट नंतर ना किर्लोस्कर ब्रँड हा इंटरनॅशनली फेमस होणार आहे. आई, त्यांना ट्रेडिशनल वेडिंग शूट करून हवंय आणि तेही लगेच. आदित्य, ह्याच्यासाठी उत्तम लोकेशन्स, बेस्ट मॉडेल्स आणि सगळं भव्य दिव्य दिसलं पाहिजे. हा ऑल्सो मेन मॉडेल म्हणून इंडस्ट्रीतली टॉप मॉडेलच बघा. आई, त्यांना मेन मॉडेल म्हणून पारू हवी आहे. पारू? हो, पारूचं हे जे काय फोटो कॅम्पेन आहे त्यावरूनच तर त्यांना ही कल्पना सुचली. आणि पारू आपली ब्रँड अँबॅसेडर आहे. आई, त्यांनी पारू सोबतच हे वेडिंग शूट करायचं अशी अट घातली आहे. हे शक्य नाही. आदित्य, हे डील कॅन्सल कर. पारू ह्या वेडिंग शूट मध्ये काम करणार नाही. आई, पण यामुळे आपली खूप बदनामी होईल. एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्या हातातून निघून जाईल. हे प्रोजेक्ट 1000 कोटींचं जरी असतं ना, तरी पारूला घेऊन काम करायला मी नकारच दिला असता. पण का? कारण आपल्यासाठी हा बिझनेस आहे. पण पारू, ती एक साधी भोळी निरागस मुलगी आहे. तिच्यासाठी लग्न असणार आणि ती ह्या सगळ्याकडे अतिशय इमोशनली बघणार आहे. हे जाहिरातीचं मॉडेलिंगचं जग तिला माहिती नाहीये. समज तिने हे लग्न खरं मानलं तर तिला या वेडिंग शूटमध्ये घेऊन तिच्या भावनांशी खेळण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यात हे शूट लाईव्ह असणार, म्हणजे खऱ्या लग्नासारखं लग्न होणार. आपल्यासाठी खोटं, पण पारूसाठी खरं. आपल्या बिझनेससाठी एका निरागस मुलीच्या भावनांशी खेळणं योग्य नाही. पण जर हे डील कॅन्सल झालं ना, तर आपल्याला त्या कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. आपलं खूप मोठं नुकसान होईल. आपले प्रोडक्ट्स बॅन होतील आणि सर्वात महत्त्वाचं आहे ना की आपण या मार्केटमधूनच बाहेर फेकले जाऊ. बघ, एका खोट्या लग्नासाठी आहे ना खूप काही स्टेकवर लागतं आणि प्रश्न पारूच्या इमोशन्सचा आहे ना, तर मी समजावेन तिला. हा नाही. पण का? प्रीतम, आईचा शब्द शेवटचा शब्द. आई, मी मॅकला फोन करून ही डील कॅन्सल करतो. जर त्यांना पारूच या वेडिंग शूट मध्ये हवी आहे, तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच मॉडेल म्हणून या शूट मध्ये घ्या. खूप मोठं शूट आहे. पारूला घेऊन लग्नाचं शूट करायचं आहे आणि आईनी परवानगी दिली. आई म्हणाली की हरीश जर याच्यात काम करू शकतो तर पारू पण काम करू शकते. ओके, अहिल्या मॅमना तसं हवं असेल तर मी तयार आहे. वा. आदित्य सर, मी हे नाही केलं तर चालणार नाही का? पारू, त्यांनी अटच तशी घातली की त्यांना तुझ्यासोबत शूट करायचं. इनफॅक्ट तिने डीलच तसं केलं आणि उद्याच ते आपल्या कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार. म्हणजे ते आपल्याला काय देणार आहेत, त्या बदल्यात आपण त्यांना काय डिलिव्हर करणार आहोत, नियम वाटी, असं सगळं. आणि मारुती मामा, लग्नाचं हे जे शूट आहे ते लाईव्ह असणार आहे. 12 देशातली लोक एकाच वेळी हे प्रत्यक्ष बघणार आहेत. त्यांनी खूप पैसे लावलेत या प्रोडक्टवर आणि पब्लिसिटीसाठी हे आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता येथून माघार घेता येणार नाही. जर आपण येथून माघार घेतली तर खूप मोठी नुकसान भरपाई भरावी लागेल. अरे बापरे. आणि मामा, फक्त एवढंच नाही, कंपनीची बदनामी होईल ती वेगळी. म्हणजे आपल्याला ब्लॅकलिस्ट वगैरे करू शकतात. इथून पुढे आपल्यासोबत व्यवहार होणार नाहीत, असं सगळं. मी काय म्हणतो पारू, म्हणजे हरीशरावांची तयारी असेल तर तू ह्यात काम करायला माझी काय हरकत नाहीये. कसं आहे ना आदित्य बाबा, उद्या मला गावाकडे जायचंय कुलदैवताचं दर्शन करायला. आता हरीशराव आहेतच, ते सांभाळून घेतील. घ्याल ना? पारू, चालेल ना? ग्रेट. चाल, मी आत्ताच कळवतो.
वी आर रेडी फॉर द शूट. ती पारू इंटरनॅशनल ऍड फिल्म साठी हिरोईन आणि हिरो कोण? तो फालतू लोकलास हरीश. हे लोक त्या मेडला अजून किती डोक्यावर बसवणार आहेत? आणि यांना जर प्रोफेशनल मॉडेल्स हवे होते ना तर यार मी आणि प्रीत होतो ना. तुला माहितीये तामिनी, मला जर या प्रोजेक्ट मध्ये इन केलं ना तर प्रोजेक्ट वर्ल्ड क्लास होईल. मान्य आहे मला तुझं, पण काय आहे, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना कंपनीमध्ये त्यांचीच रिक्वायरमेंट आहे की त्यांना ही भिकारडी मोलकरीण मॉडेल म्हणून हवी. नाही, नो, अगं नो यार, नो दामिनी. हे बघ काही झालं ना तरी हे ऍड शूट नाही झालं पाहिजे. ती स्टुपिड पारू अजून डोक्यावर बसेल आपल्या. आणि आदित्यचं काय झालं तर या प्रोजेक्ट मधून भरपूर प्रॉफिटच होणार आहे, त्यामुळे तो पण काहीही करायला तयार होईल. अगं तू म्हणतीयस ती कळतंय मला, पण काय आहे ना, अहिल्या वहिनींनी आता काय सांगितलं ऐकलं नाहीस? आपल्याला या प्रोजेक्ट मधून जे काही प्रॉफिट मिळणार आहे ना त्या प्रॉफिट मधला 1% त्या भिकारड्या पारूला आणि त्या हरीशला देणार आहेत. काय? हा, हे यार, त्यापेक्षा हे लोक एक काम का नाही करत? हे लोक अख्खी कंपनी त्या स्टुपिड पारूच्या नावावर का नाही करून टाकत? यार नाही 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 दामिनी, हे शूट नाही झालं पाहिजे आता. तर हे शूट नाहीच होणार. नाही, त्या पारू बरोबर एक जुना हिशोब बाकी आहे माझा.